नमस्कार मित्रांनो, आज आहे 11 मे आणि लपंडाव या मालिकेचा आजचा भाग ओव्हरऑल अर्ध्या तासाचा आहे. खूप काही दाखवले त्यांनी आजच्या भागात आणि मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलाय. पोलिसांनी कान्हाला पकडून नेलंय कारण कान्हाच्या गाठोड्यात मनस्विनीचे दागिने आलेत. आता हे सगळं कसं झालं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. त्याचबरोबर आज खूप मोठा खुलासा झालाय. ही नंदा मावशी नक्की कोण आहे आणि ही घरात का आली हे आपल्याला आज माहिती पडेल. तर मित्रांनो, जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी मालिकेच्या अशाच खऱ्या रिव्ह्यू साठी आणि लेटेस्ट अपडेट साठी सबस्क्राईब करा आणि जे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सुरू करूया आजच्या भागाला. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो इस्त्रीवाल्याच्या वेशात. कान्हा त्याचं गाठोडं बाहेर ठेवून सखीच्या खोलीत प्रवेश करतो. सखी आता कान्हाची आठवणच काढत असते. सखीच्या हाती मोरपीस असतं. ती कान्हाला मिस करत असते. आता कान्हा त्याच्या हाती एक गिफ्ट घेऊन येतो आणि कान्हाला ते मोरपीस दिसतं सखीच्या हातात आणि कान्हा सखीला म्हणतो, माझी आठवण काढताय ना. आता सखीला रिअलाइज होतं त्याचा आवाज ऐकून की कान्हा आलाय आणि सखी एकदम मागे वळून बघते. कान्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढतो आणि सखीला म्हणतो, तुम्ही नाही बोललात तरी तुमचे डोळे बोलत आहेत. तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी तुमचं प्रेम माझ्यावर आहेच, हो ना. त्यावर आता सखी मोरपीस ठेवून देते आणि कान्हाला म्हणते, तुला लाज नाही वाटत का रे. मला भेटायला येण्यासाठी हा तुला असा वेश बदलावा लागतो याची. त्यावर कान्हा म्हणतो, प्रेमात कसली आली लाज आणि तुमच्यासमोर काय लाजायचं बेबी सरकार. त्यावर आता सखी म्हणते, अवघड आहे बाबा. तर कान्हा म्हणतो, अवघड नाही, मी तुमच्या प्रेमात आहे. त्यावर आता सखी कान्हाला चक्क बोट दाखवते आणि म्हणते, तू. कान्हा म्हणतो, असो, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. आणि कान्हा त्याने आणलेलं गिफ्ट आता सखीला देतो. सखी आता नकार देते आणि म्हणते, नकोय मला आणि स्पेशली तुझ्याकडून तर काहीच नकोय, जा इथून. त्यावर आता कान्हा म्हणतो, ठीक आहे. आणि बघा मित्रांनो, कान्हा काय करतो. कान्हा कपाटाजवळ जातो आणि थोडीशी अशी उडी मारून कपाटाच्या वर ते गिफ्ट टाकून देतो आणि त्याचे हात झटकतो. आता सखी कान्हाजवळ येते आणि म्हणते, अरे हे काय केलंस. हा बॉक्स तू वर का टाकलास. काढ आधी, पटकन काढ. आता कान्हा काहीच करत नाही. तर सखी कान्हाला बाजूला करते आणि बिचारी तसा उड्या मारण्याचा प्रयत्न करते त्या बॉक्स पर्यंत पोहोचण्याचा. पण आता आपल्याला सखीची हाईट तर माहितीच आहे. कान्हा सुद्धा आता सखीवर हसतो. पण आता सखी चिडते आणि ती कान्हाला म्हणते, अरे यार काय ना तो बॉक्स. कान्हा म्हणतो, काढतो काढतो. आणि कान्हा काही इतका प्रयत्न करत नाही आणि म्हणतो, अरे बापरे, निघतच नाहीये माझ्याकडनं. मग अशी सहजच हात पोचला, आता हातच पोचत नाहीये माझा. सखीला समजतं बरं का. आणि सखी कान्हाला म्हणते, तू जास्त नाटक करू नकोस. त्यावर आता कान्हा म्हणतो, त्यापेक्षा आपण असं करूया का, मी तुम्हाला उचलतो म्हणजे तुमचा हात सहजच पुरेल. कान्हा आता सखीला उचलणार असतो पण बघा मित्रांनो, सखीच्या तोंडातून एकदम निघतं, कबीर. आणि कान्हा 1 सेकंडसाठी गप्पच असतो आणि तो सखीला म्हणतो, कबीर. तुम्ही आता मला कबीर म्हणालात. पहिल्यांदा कान्हा नाही तर कबीर अशी हाक मारलीत म्हणजे कबीरला एक्सेप्ट केलं म्हणायचं. तर त्या कान्हाला खूप छान वाटत असतं. पण इथे आता सीन शिफ्ट होतो. आता ही मनस्विनी अख्खं घर डोक्यावर घेते. हिनेच त्या नंदाच्या गाठोड्यामध्ये तिचे सोनं लपवलं असतं. पण या मनस्विनीला नंदाला घराबाहेर हाकलायचं असतं म्हणून ती सगळं थाट करते. त्यानंतर ती सगळ्यांना आवाज देते. घरच्या सगळ्यांना ती गोळा करते. सगळेजण आता धावत येतात. सखी मात्र वरच असते. आता ही मनस्विनी सगळ्यांना सांगते आणि म्हणते, भाऊजी, मीनू, माझे दागिने चोरी गेलेत. त्यावर आता परशू म्हणतो, आपल्या घरात चोरी, हे कसं शक्य आहे. आणि ही मीनाक्षी सुद्धा आता हात जोडते आणि म्हणते, देवा, या घरातले काही संकटच जातच नाहीत. काय हो वहिनी, दागिने असे कसे गेलेत चोरीला. आणि आता ही नंदा सुद्धा या मनस्विनीला म्हणते, काय ग तेजुडी, असे कसे गेलेत दागिने चोरायला. आता मीनाक्षी परत विचारते आणि म्हणते, वहिनी, तुम्ही नीट पाहिलत ना तुमच्या खोलीत. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, अगं हो, मी सगळीकडे बघितलं. अगं सकाळी होते दागिने आणि आता दिसतच नाहीत. तर आता ही मनस्विनी नाटकं करत असते. आता ही मनस्विनी म्हणते, पण असं कसं झालं, आजच कसे काय चोरी गेले दागिने. त्यावर आता परशू म्हणतो, एक मिनिट, मी सखीला बोलावूनच आणतो. पण गौतमला माहिती असतं की वर कान्हा आहे म्हणून गौतम परशूला थांबवतो आणि म्हणतो, थांब दादा. आता परशू थांबतो आणि आश्चर्यानेच बघतो. त्यावर आता गौतम म्हणतो, अरे म्हणजे सखीला कशाला त्रास द्यायचा, ती अजून ते कान्हा कबीर यातच अडकली असेल. त्यानंतर गौतम म्हणतो आता परशूला, आपण एक काम करू ना, वहिनीच्या खोलीत जाऊ आणि तिथेच जाऊन शोधू. पण बघा मित्रांनो, ही मनस्विनी थांबवते या दोघांना आणि म्हणते, नाही नाही, तुम्हाला शोधाची काहीच गरज नाहीये. आता पोलीसच माझे दागिने शोधतील. त्यानंतर ही मनस्विनी आता नंदाकडे बघते आणि नंदा म्हणते, पोलीस. मनस्विनी म्हणते, हो, मी पोलिसांना घरी बोलावलंय. आता माझे दागिने तेच शोधून काढतील. तितक्यात आता डोअरबेल वाजते आणि पोलीस येतात तिथे.
पण मित्रांनो, कान्हाला आता कसे घेऊन जातात हे पोलीस यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे, बघत राहा. तर आता मित्रांनो, उर्मिला दार उघडते आणि समोर आता पोलीस असतात. आता ही मनस्विनी नंदाकडे बघते रागातच आणि नंदा सुद्धा थोडी घाबरली असते. आता वर कान्हा सखीला विचारतो, बघा द्या उत्तर, तुम्ही मला कबीर कसं म्हटलं? त्यावर सखी म्हणते, ते चुकून निघालं माझ्या तोंडातून आणि मला असं काहीच म्हणायचं नव्हतं. तू आताच्या आता इथून बाहेर जा, नाहीतर मी सगळ्यांना बोलवेन. त्यावर आता कान्हा एकदम कॉन्फिडेंटली म्हणतो, बोलवा. त्याला माहिती असतं की सखी असं करणार नाही, पण सखी म्हणते कान्हाला, खरंच बोलवे ना, मी आताच इथे सगळ्यांना गोळा करेल. त्यावर कान्हा म्हणतो, तुम्ही असं काहीही करणार नाहीये, कारण तुमचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणून तुम्ही एवढी हिंमत दाखवणार नाही. आता सखी चिडतेच हे ऐकून आणि म्हणते, तू माझी हिंमत काढू नकोस, तुला बघायची आहे का माझी हिंमत? त्यावर कान्हा म्हणतो, हो बघायची आहे. सखी परत वॉर्न करते आता कान्हाला आणि त्याला म्हणते, मी खरंच सांगतेय, मी सगळ्यांना बोलवेन. असं म्हणत सखी आता खाली जाते. कान्हा पूर्ण रूमकडे बघतो आणि म्हणतो स्माइल करतच, मिस करतोय मी हे सगळं कान्हाचं जग. सखी खाली तर जाते, पण बघते तर काय, खाली पोलीस वगैरे आले असतात आणि घरातले सगळेजण गोळा झाले असतात. पण मित्रांनो, घरातले सगळे गोळा झाले, पण सखी आणि कान्हालाच या मनस्विनीचा आवाज कसा गेला नाही हे समजलं नाही. असो तर आता पोलीस मनस्विनीला विचारतात, बोला मॅडम, काय चोरी गेलाय? त्यावर आता सखी सगळं ऐकत असते आणि आता ही मनस्विनी सांगते पोलिसांना, माझे दागिने चोरी गेलेत. आता पोलीस विचारतात, अंदाजे किती असेल? त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, असं सांगता येणार नाही, पण 50 तोडे नक्कीच होते. आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो. आता हे पोलीस इकडे तिकडे बघतात आणि विचारतात, बरं घरातला आणखीन काही गेलंय का चोरीला? तर ही मनस्विनी म्हणते, नाही, ते माझ्या नाही लक्षात येत आहे, पण साहेब दागिने महत्वाचे होते हो. त्यानंतर हे पोलीस आता विचारतात या मनस्विनीला, तुम्हाला घरातल्या कोणावर शंका आहे का, संशय आहे? त्यावर आता ही मनस्विनी नाटकं करते आधी तर आणि म्हणते, नाही हो, ही सगळी तर घरातलीच माणसं आहे, यांच्यापैकी कोणी चोरी करणार नाही. त्यावर हे पोलीस विचारतात, नाही म्हणजे बाहेरून वगैरे कोणी आलंय का? तर ही मनस्विनी एकदम नंदाकडे बघते आणि म्हणते, ही माझी मावशी आहे, ही आजच आली आहे बाहेरून. आणि घरातले सगळे जण आता नंदा मावशीकडे पाहू लागतात. पण ही नंदा मावशी पण खूपच हुशार आहे आणि बघा काय होतं. आता हे पोलीस जातात नंदा मावशीकडे आणि विचारपूस करू लागतात, आहात कोण तुम्ही? त्यावर आता ही नंदा मावशी सांगते, तिने आताच सांगितलं ना, मावशी आहे मी तिची. त्यावर आता हे पोलीस म्हणतात, तुमचं नाव विचारलं, नातं नाही. त्यावर आता ही बाई सांगते, माझं नाव ते नंदा. तर आता हे पोलीस हवालदाराला सांगतात, झडती घ्यायला नंदा मावशीच्या खोलीची आणि विचारतात, कुठे यांची खोली? सखी सांगते आता, ते वरती आहे, माझ्या खोलीच्या शेजारीच, राईट साईडला. हवालदार जातो झडती घ्यायला. पण आता ही जी मावशी आहे ही पोलिसांना म्हणते, तुम्हासनी काय म्हणायचंय, मी चोरी केली का? त्यावर आता सखी मध्ये पडते आणि म्हणते, नाही हो पोलीस. त्यानंतर सखी मावशीला म्हणते, अरे मावशी आजी, काळजी करू नका, ते पोलीस त्यांचं काम करतायत, तुम्ही शांत व्हा. पण मित्रांनो, ही मावशी काही कमी नाही, खूपच चॅप्टर आहे. असं बघा आता काय होतं. सगळेजण वाट पाहत असतात, पण सखीला वेगळीच काळजी असते. सखी तिच्या मनात म्हणते, हा कबीर बाहेर तर नाही येणार ना? जर हा घरात आल्याचं कळलं तर उगाच त्यालाच ओरडा पडेल. सखीला कान्हाची काळजी वाटू लागते. पण ही मनस्विनी नंदा मावशीकडे बघते आणि तिच्या मनात म्हणते, आता तयार राहा मावशी, जेलची हवा खाण्यासाठी. आता या मावशीला टेन्शन आलं असतं असं ती दाखवते सगळ्यांना. वर हवालदार आता या मावशीच्या खोलीची झडती घेतात आणि तिथे त्यांना एक गाठोडं सापडतं. आणि कट टू आपल्याला आता सीन दाखवलाय की गाठोडं घेऊन हे हवालदार आता खाली येतात आणि त्यांच्या हाती दुसऱ्या हातात दागिने असतात आणि ते सांगतात पोलिसांना, साहेब दागिने सापडले या बोचक्यात. आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. सगळ्यांना वाटत असतं की नंदा मावशी चोर आहे. पण मित्रांनो, इथे आता एक ट्विस्ट आहे. आता सगळं हे मनस्विनीनेच केलं असतं, तरी मनस्विनी अशी दाखवते की तिला काहीच माहिती नाहीये आणि ती तिच्या मावशीकडे, ती तिची मावशी नसते मित्रांनो, नंतर माहितीच पडेल. आणि ती तिच्या मावशीकडे अशी आश्चर्यानेच बघते आणि नाटकं करत म्हणते सगळ्यांसमोर, म्हणजे तू चोरलेस माझे दागिने? आता नंदा मावशी म्हणते, नाही ग, मी कशाला चोरेन? त्यावर मनस्विनी म्हणते, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, का केलंस तू हे? त्यावर आता नंदा मावशी परत म्हणते, नाही ग, मी चोरी नाही केली. तितक्यात आता हवालदार सांगतात आणि खुलासा करतात, 1 मिनिट मॅडम, हे जे बोचकं आहे हे त्यांच्या खोलीत नाही तर सखी मॅडमच्या खोली बाहेर सापडलं. तो पूर्ण बाजी पलटते आणि सगळ्यांना आश्चर्याचा डबल धक्का बसतो. पण मनस्विनीच्या लक्षात येतं की या नंदा मावशीनेच काहीतरी केलंय. आणि बघा मित्रांनो काय होतं. आता हे पोलीस सखीजवळ जातात आणि सखीची विचारपूस करतात आणि म्हणतात, तुमच्या खोली बाहेर हे बोचकं आलं कुठून?
सखी गप्पच असते. तर हे पोलीस परत सखीला विचारतात, काय विचारतोय मी? तुमच्या खोली बाहेर हे बोचकं आलं कुठून? सखी आता घाबरते आणि पोलिसांचा टोन सुद्धा हायच असतो. सखीवर खूपच ओरडू लागतात. तितक्यात आपला कान्हा येतो आणि या पोलिसांना म्हणतो, माझ्या बायकोवर आवाज चढू नका इन्स्पेक्टर. आणि सगळेजण आता कान्हाकडे बघतात. आता घरचे तर शॉक मध्ये जातात की कान्हा वरून खाली कसा आला आणि तो घरात शिरला तरी कसा? तर कान्हा इथे आता सगळ्यांसमोर येतो आणि मनस्विनी मनात म्हणते, हा कुठून आला आता इथे मध्येच मरायला? आणि बघा मित्रांनो, कान्हा काय करतो? कान्हा सगळा ब्लेम स्वतःवर घेतो. कान्हा म्हणतो, हे बोचकं माझं आहे पोलीस. तर हे पोलीस इन्स्पेक्टर गप्प बसतात आणि परशू म्हणतो, तू? आता या परशूला सगळं समजतं. याचा ट्यूब लाईट चालू होतो आणि म्हणतो, अच्छा, तर म्हणजे मगाशी इस्त्रीवाल्याच्या वेशात तू होता. तू घरात शिरलास आणि या गौतमने तुला मदत केली. गौतम आता गप्प असतो. परशू म्हणतो, हेच करायला आला होतास ना तू? शेवटी चोर तो चोरच राहणार. त्यानंतर परशू आता सखीलाच म्हणतो, सखी बघितलंस ना, या माणसाने तुझ्या आईचे दागिने चोरलेत. चोर आहे हा, चोर. पण आता सखी परशूवर ओरडते आणि म्हणते, काका तू कान्हाला चोर का म्हणतोयस? मला मान्य आहे तो खोटारडा आहे, तो स्वार्थी आहे, पण तो चोरी कधीच करणार नाही. त्या कान्हा सुद्धा सखीकडे आश्चर्यानेच बघतो. सखीने कान्हाची सगळ्यांसमोर बाजू घेतली असते म्हणून. त्यानंतर पोलीस आता कान्हाला विचारतात, खरं खरं सांग, तू केलीस का चोरी? आणि कान्हा बघा मित्रांनो काय करतो. कान्हा मनात विचार करतो. त्याला माहिती असतं आणि तो मनात म्हणतो, माझ्या बोचक्यात दागिने लपवणारी सरकारच असणार आहे. पण त्यामुळे का होईना सखीची माझ्याबद्दलची तळमळ दिसतेय. कबीर, जर सखीला तुझ्यात पुन्हा गुंतवायचं असेल तर तुला इथे स्वतःला अडकवावं लागेल. तर कान्हाच्या डोक्यात हे सगळं सुरू असतं. पोलीस डबल कान्हाला म्हणतात, मी काय विचारतोय? त्यावर कान्हा सांगतो, हो येस, मीच केली आहे चोरी. आता सखीला धक्काच बसतो हे ऐकून आणि मनस्विनी सुद्धा कान्हाकडे आश्चर्यानेच बघते. तिला माहिती असतं की कान्हाने तर चोरी नाहीच केली आहे आणि या मनस्विनीने सुद्धा कान्हाच्या गाठोड्यात दागिने ठेवलेच नसतात. तर कान्हा आता खोटी कबुली देतो आणि सांगतो की मीच चोरी केली आहे. पण आता सखी म्हणते पोलिसांना, नाही नाही पोलीस, हे खोटं आहे. त्यानंतर सखी कान्हाला म्हणते, कान्हा तू हे असं कधीच करणार नाही, सांग ना पोलिसांना. त्यावर आता ही उर्मिला असे एक्सप्रेशन्स देते जिवार येण्यासारखं आणि म्हणते, काहीच. तर आता परशू सखीवर ओरडतो आणि म्हणतो, अगं सखी, हा स्वतःहून कबूल करतोय तरी तुला कसं काय पटत नाहीये ग? सखी पण विश्वास करायला तयारच नसते. तर आता हे परशू पोलिसांना म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब, त्याला आत्ताच्या आता अटक करा आणि घेऊन जाईत ना. पोलीस आता तसंच करतात. सगळ्यांसमोर कान्हाचा हात पकडतात आणि कान्हाला घेऊन जातात. कान्हा मात्र आता सखीकडे बघत असतो आणि सखी समोरच पोलीस कान्हाला घेऊन जातात. त्यानंतर सखी तिच्या खोलीत येते रागातच आणि गौतम काका येतात तिथे सखीची समजूत घालायला. गौतम आता सखीला म्हणतो, अगं सखी, आपण एकाच अँगलने विचार करतोय, कदाचित तुला वाटतंय तसं नसेलही. त्यावर आता सखी म्हणते, आता दुसरं काय असणार आहे काका यात? आणि तसंही त्या कबीरने स्वतःहून चूक मान्य केली आहे. त्याने स्वतः कबूल केलंय आणि आता माझ्या लक्षात येत आहे, त्याने डिवोर्स पेपरवर सही करण्यासाठी 1 महिन्याची मुदत का मागून घेतली? म्हणजे एकीकडे माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवून माझं मत वळवण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे हे असं करायचं, चोरी करायची. अरे काका, इतकी चीप लेवल तो कशी गाठू शकतो मला कळतच नाहीये. पुढे आता सखी म्हणते, अरे काका, इथे मी मूर्खासारखा विचार करतेय की त्याने आमचं हे रिलेशन वाचवण्यासाठी 1 महिन्याची मुदत मागून घेतली. सखी आता चिडली असते. तर त्यावर आता गौतम काका सखीला म्हणतात, अगं सखी, तू चुकीचे डॉट्स जॉईन करतेय. सखी म्हणते, नाही काका, उलट आता मी करेक्ट डॉट्स जॉईन करतेय. कान्हा स्वार्थी आहे, तो खोटारडा आहे आणि आता तर हेही सिद्ध झालंय की तो चोर आहे. मी चुगास त्याच्या बाजूने भांडत बसली. आता गौतम काका बघा काय करतात. गौतम सखीला म्हणतो, नाही सखी, बरोबर आहे तुझं, मलाही आता पटायला लागलंय की तो चोरच आहे. आता सखीला वाटतं गौतम काकाला पटलंय सगळं. पण गौतम काका आता सखीला म्हणतात, बरं मला एक सांग, काय ग, तू त्याच्या घरी गेली होतीस, मग त्याच्याकडे पैसे वगैरे नसतील किंवा काय म्हणतात ते 2 टाइमचे खाण्याचे वांदे असतील त्याचे, असंच असेल ना सगळं? त्यावर आता सखी म्हणते, अरे नाही काका, तू काय बोलतोयस? अरे कबीर प्रचंड श्रीमंत आहे, म्हणजे ते गडगंज वगैरे म्हणतात ना तशा टाईप. आणि त्याची ते कंपनी आहे ना किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन, ती सुद्धा फॉर्म मध्ये आहे. सगळे असंच म्हणतायत. पुढे आता सखी आणखी सांगू लागते आणि गौतमला म्हणते, काका तुला सांगते, त्याचं घर नाही महाल आहे, महाल. आणि त्याच्या पार्किंग लॉट मध्ये तर एकापेक्षा एक आलिशान गाड्या आहेत, ड्रायव्हर, नौकर, चाकर. काका ऍक्च्युली त्याच्याकडे काय नाहीये, तू मला हे विचार. आता गौतम बघा काय करतो, बरोबर सखीला फसवतो शब्दातच आणि तिला जाणीव करून देतो. गौतम म्हणतो, बरं कमालच आहे या माणसाची, नाही का सखी? म्हणजे तो इतका श्रीमंत आहे, कोट्याधीश आहे जसं तू सांगितलंस.
तरी तो आपल्या घरी आला आणि तुझ्या आईचे काही लाखांचे दागिने चोरलेत. पटतंय का तुला? बरं, चोरी केली तर केली आणि मग तुझ्याशी गप्पा मारत बसला आणि गप्पा मारून झाल्यावर पोलिसांसमोर स्वतःहून आला आणि त्यांना म्हटलं, हो मी चोरी केली. कमालच आहे ना त्याची. आता सखीला रिअलाइज होतं. गौतम म्हणतो, काय सखी, तुला कळत नाही का अजूनही? अगं तो इस्त्रीवाल्याच्या वेशात आला, तेही तुला भेटण्यासाठी. चोरी करण्याचा उद्देश त्याचा नव्हताच कधी. तुमच्या नात्यांमध्ये जे प्रॉब्लेम्स चालू आहेत ना, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय तो. अगं सखी, प्रत्येक वेळेला जे दिसतं तसं नसतं ग. त्याची दुसरी बाजू असू शकते, त्याचा विचार तरी कर बबडू. आता सखी म्हणते गौतमला, पण काका तू म्हणतोयस तसं असेल तर त्याने स्वतःहून चोरी कबूल का केली? आणि बरोबर त्याच्याच बोचक्यात आईचे दागिने कसे काय होते, कसे काय सापडले आणि कोणी ठेवले ते दागिने? आता गौतम हे याचा विचार करू लागतो. तर इथे आता सीन शिफ्ट होतो मित्रांनो आणि बघा काय होतं. ही मनस्विनी तिच्या खोलीत असते. तिथे आता नंदा मावशी येते आणि मनस्विनीला म्हणते, मी चोरलेत दागिने. मस्त अशी ही नंदा मावशी कमरीवर वगैरे हात ठेवते तिच्या आणि ही नंदा मावशी मनस्विनीच्या अवतीभोवती फिरते आणि तिला चिडवू लागते आणि मनस्विनीकडे बघत म्हणते, हा खेळ मला कळला. अगं मीच लपवले ते दागिने पोराच्या बोचक्यात. आणि आता ही मनस्विनी परत नाटकं सुरू करते तिचे आणि म्हणते, हे करण्यामागचं कारण काय मावशी? आवर बघा ही मावशी बाजीच पलटते पूर्ण आणि म्हणते, तुला काय वाटलं ग? मी का तुला अशी तशी दिसली? माझ्याच खोलीत येऊन माझ्याच बोचक्यात तू दागिने लपवलेत आणि मला ते कळणार नाही का? आणि मित्रांनो आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं. ही नंदा मावशी जेव्हा वॉशरूम वरून परत आली असते तेव्हा तिचं लक्ष जातं पाटाकडे, जे हलकंच असं त्याचं जे दार आहे ते उघडं असतं. त्यानंतर नंदा मावशीने ते गाठोडं बाहेर काढलं असतं. गाठोडं तिने असं हलवून पाहिलं असतं. तिला आवाज येतो दागिन्यांचा आणि नंदा मावशीने तेव्हाच त्यातले दागिने काढून बरोबर कान्हाच्या त्या बोचक्यात त्या गाठोड्यात टाकलं असतं. आणि सुरुवातीला मी सांगितलं होतं की कान्हाने त्याचं गाठोडं बाहेरच ठेवलं असतं. आणि आता प्रेझेंट मध्ये ही नंदा मावशी या मनस्विनीला म्हणते, एका सेकंदात धाग्यावर फिरून आणेल मी तुला. अगं तू जगाला येडं करशील ग, पण मला कधीच एडी नाही बनवू शकत. आणि बघा मित्रांनो नंदा मावशी खूप मोठा खुलासा करते आता. आणि त्यानंतर ही जी मनस्विनी आहे तिची मान खाली टाकते आणि नंदा मावशी या मनस्विनीला तिच्या नावाने हाक मारत म्हणते, मनस्विनी. आता या मनस्विनीच्या पायाखालची जमीन सरकते. ही मनस्विनी नंदा मावशीकडे बघू लागते. पण ही नंदा मावशी या मनस्विनीची आई असते, खरी आई. तर बघा मित्रांनो आता पण ही मनस्विनी नाटक करते आणि म्हणते, नाही नाही मी तेजस्विनी आहे, तुमचा गैरसमज होत आहे. मी मनस्विनी नाही आहे, मी तर तेजस्विनी आहे. वर ह्या नंदा मावशी म्हणतात, हो का तेजस्विनी आहे तू? बरं बाई चल मग माझे ना लहानपणी जसे तू पाय चेपून द्यायची तसे चेप चल. आणि ही नंदा मावशी मनस्विनीच्या खुर्चीत जाऊन बसते आणि त्यानंतर टेबलवर असे पाय ठेवते आणि मनस्विनीला सांगते पाय चेपून द्यायला. आता ह्या मनस्विनीला सुद्धा तिचं खरं रूप तिच्या समोर आणायचं नसतं नंदा मावशीच्या, म्हणून ती सुद्धा आता पाय चेपण्याचं नाटक करते आणि इथे तीच फसते. बघा कसं. आता ही मनस्विनी खाली बसते आणि पाय चेपणारच तितक्यात ह्या नंदा मावशी मनस्विनीवर ओरडते आणि म्हणते, हट, आली मोठी पाय दाबायला. ग जिचा मी तिरस्कार करत होते त्या तेजस्विनीला कधीच मी माझे पाय चेपूच दिले नाही. तिला मी माझ्या मुलीसारखं सुद्धा कधीच वागवलं नाही. हा तिची खूप इच्छा असायची माझे पाय दाबून देण्याची, पण मी कधीच तिला माझ्या पायाला हात सुद्धा लावू दिला नाही. आणि मुद्दामच आता ही नंदा मनस्विनीकडे बघते, तिला चिडवत म्हणते, काय ग मग तेजस्विनी, जर तू तेजस्विनी असतीस ना तर तुला हे चांगलंच माहिती असतं. बोल मग मनस्विनी. मित्रांनो आता या मनस्विनीला कबूल करावंच लागतं. बघत राहा मित्रांनो नंदा हे सगळं कशासाठी करते. इथे आता सीन शिफ्ट होतं आणि सखी गौतमला म्हणते, काका आईचे दागिने सापडले, चोरही सापडला, त्यामुळे आता हा विषय इथे संपतोय. आता मला त्या कबीर बद्दल चांगलं वाईट काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. मला त्याच्याशी काही संबंधच ठेवायचे नाहीये. आमचं काही नातंच नाहीये. दॅट्स इट. पण काका माझं त्याच्याशी जरी काही नातं नसलं तरी सुद्धा तुझ्यात आणि माझ्यात एक नातं आहे ना. मग अरे एवढं सगळं घडू नये तू त्या माणसाची बाजू का घेतोयस? आणि तू जर हे असंच करणार असशील तर मला आपल्या नात्याचा विचार करावा लागेल, असं चक्क सखी गौतम काकाला म्हणते. आता गौतम म्हणतो, बबडू तू आता या थरावर जाणार आहेस? सखी म्हणते, सॉरी काका, पण आता मी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. आय नीड सम स्पेस. आता गौतमला थोडं वाईट वाटतं आणि म्हणतो, बरं जातो ना. आणि जाताना दारही लावून देतो. पण सखी एक रिक्वेस्ट आहे, तुझ्या मनाची तू सगळी दारं बंद नको ठेवूस. कदाचित सत्य तुझ्या समोर येईल, त्याला आतमध्ये यायला थोडी स्पेस ठेव तुझ्या मनात प्लीज. असं म्हणत गौतम तिथून निघून जातो. सखी विचारच करत राहते. मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. आता ही मनस्विनी टेबलवरचं फेकफाक करते आणि नंदा मावशीला म्हणते, अच्छा म्हणजे तू इतक्या वेळपासून लपंडाव खेळत होतीस तर तेही माझ्यासोबत.
मी मनस्विनी आहे हे माहित असताना मला तू तेजुडी करत होतीस. त्यावर आता ही नंदा मावशी हसते आणि म्हणते, तुला काय वाटलं ग, या अख्ख्या जगात एकटी तूच हुशार आहेस ग. तुझ्यात हा जो मास, तुझा हा रुबाब, तो आहे ना माझ्यातनच तुझ्यात आलाय. लांडग्याची लबाडी आणि कोल्ह्याचा कावेबाजपणा हे 2 गुण माझ्यातनच तुझ्यात आले. सेम टू सेम अगदी, जय नंदा मावशी म्हणतात. त्यानंतर पुढे ही नंदा मावशी मनस्विनीला म्हणते, या हातून त्या हातात करण्याची जी कला आहे की नाही, ते माझ्यातनच तुझ्यात आली आहे. तू विष आहेस तर मी विषारी आहे, पण मी तुझा बाप आहे. त्यानंतर ही नंदा मावशी थांबते आणि म्हणते, बाप नाही, तुझी आई. आणि मित्रांनो, इथे आता खूप मोठा खुलासा होतो. ही नंदा मावशी तेजस्विनी आणि मनस्विनीची मावशी नाही तर सावत्र आई असते. आता ही मनस्विनी एकदम रागाने पाहते त्या नंदाकडे. इथे आता सीन शिफ्ट होतो. सखीला काही समजत नसतं काय करावं. सखी स्वतःला म्हणते, गौतम काका म्हणतोय खरंच तसं असेल का? कबीरने खरंच चोरी नसेल केली, पण मग त्याने स्वतःहून कबुली का दिली असेल? तो चोर आहे आणि असं करून स्वतःलाच त्याने का अडकून घेतलं असेल? तर सखीला काही समजत नसतं. ती कन्फ्युज होत असते आणि ती म्हणते, कबीर उगाच मला भेटायला आला, त्याने मला ते गिफ्ट दिलं नसतं ना. आणि सखीच्या एकदम लक्षात येतं आणि ती म्हणते, गिफ्ट? सखी आता कपाटावर बघते, ते गिफ्ट तिथेच असतं. सखी आता विचार करू लागते, काय असेल त्यामध्ये. दुसऱ्या क्षणी सखी स्वतःला दाखवते, जाऊ दे ना, काही असं, मला काय करायचं, मी तो बॉक्स उघडणार नाही, असं सखी आता स्वतःला सांगते. तर बघा मित्रांनो काय होतं. इथे आता सीन शिफ्ट होतो. आता मनस्विनी पटकन तिच्या खोलीचं दार लावते. रागातच ती नंदाला म्हणते, तू माझी आई आहेस, हे सिक्रेटच राहिलं पाहिजे. जगबुडी आली तरी सुद्धा हे सिक्रेट कोणालाच कळता कामा नये, असं ती तिच्या साईला धमकावत सांगते. आणि म्हणते, कळलं का तुला? आवरतही नंदा म्हणते मनस्विनीला, काय कळल, काय नाही कळल, कोणाला कळल, कोणाला नाही कळल, हे नंतर कळल ग. आणि मनस्विनीचं बोट पकडत ही नंदा मनस्विनीला म्हणते, माझ्या समोर ना असं बोट दाखवून कधी बोलायचं नाही, नाहीतर तुझा हा हात आहे ना, तो असा दगडाखाली चेचून टाकेल मी, कळलं का तुला? आता ही मनस्विनी हात झटकते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याचा भाग आणखी धमाकेदार आहे. सखी तो बॉक्स उघडून बघते कानाने दिलेला आणि ती हपचपच होते बघून. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि नंदा मनस्विनीला सांगणार आहे की ह्या नंदाकडे मनस्विनीचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये मनस्विनीने खऱ्या तेजस्विनीला ढकललं होतं, त्या दरी खालून तिला पाडलं होतं. आता ही मनस्विनी तिच्या आईला विचारते, तुला काय हवंय? त्यावर ही नंदा सांगते, मला या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे. तर बघूया मित्रांनो, उद्याचा भाग आणखीच मस्त असणार आहे, अजिबात मिस करू नका. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आजचा व्हिडिओ लांब झालाय कारण एपिसोड सुद्धा लांबच होता. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.